वारी म्हणजे काय, वारकरी म्हणजे काय? वारी महाराष्ट्राचा धर्म, महाराष्ट्राच्या मातीमध्ये भीमा, कृष्णा, कोयना, गंगा, पैनगंगेच्या या मराठी मुलखामध्ये 12व्या शतकामध्ये आणि वारीची वाट माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांनी नवस आणि संकल्प करीत माणुसकीची जात, धर्म, पंथ, वर्ग भेदरहित सर्वांना समानतेनं, सर्वांना आपलेपणाची आणि जगण्याची दीक्षा आणि दिशा देणारी ही वारीची वाट माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांनी नाही का 12व्या शतकामध्ये, तीच वाट मग पुढे सावता बाबा, चोखोबाराय, नरहरी महाराज, जगद्गुरु तुकोबाराय, एकनाथ बाबा आणि अगदी निळोबाराय, भगवान बाबा, वामन भाऊ यांच्यापर्यंत सर्व जाती धर्मातल्या संतांनी मराठी लेकराला नव्हे तर माणसाच्या लेकराला आणि वारीची वाट दाखवली। त्या वारीचा उत्सव सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे। पंढरीकडे जाणाऱ्या मराठी मुलखातल्या सगळ्या वाटेवरती एकच आणि जय घोष ऐकू येतो, ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम। ज्ञानोबा तुकोबाचा गजर करीत, विठ्ठल नामाचा जय घोष करीत आणि मराठी मुलखातल्या वाटा, त्या वाटांना पावलाचा पूर आलेला आहे। गजानन महाराज निघाले, ज्ञानोबा निघाले, तुकोबा निघाले, सगळे संत निघाले। तर त्या वारीचा एकच संकल्प आहे, त्या वारकरी धर्माची एकच संदेश आहे माणसाच्या लेकराला, होय होय वारकरी वारकरी, होय होय वारकरी। वारकरी हो म्हणजे काय? गळ्यात तुळशीची माळ, कपाळाला बुक्का आणि हे केवळ पडशी, पताका, टाळ, विना हे झाले बाह्य रंगाचे उपचार, ही साधनं बाह्य रंगाची। पण वारकरी होणं म्हणजे काय? तर अंतःकरणानं नाही का माणसाचा दास होणं, माणसाकडं माणसासारखं पाहणं आणि एकमेकाची निंदा नालस्ती न करणं आणि अहंकार रहित जीवन जगणं। मी मोठा आहे, मी कुणीतरी फार मोठा आहे याचा लवलेशही मनात न धरता आणि समानतेनं लीनतेनं जगणं, याचं नाव आहे वारकरी। आणि वारीच्या निमित्तानं ज्ञानोबा तुकोबाचा मराठी मुलखातल्या संतांचा एकच संदेश आहे, तुम्हाला मला सगळ्या माणसाच्या लेकराला काय व्हा, हो साहेब व्हा, श्रीमंत व्हा, नाही का अंमलदार व्हा, हो आणि जे व्हायचंय ते व्हा, पण त्याच्या आधी सगळ्यात आधी हे जर जगणं, माणसाच्या जगण्याचा सोहळा, जीवनाचा सोहळा जर व्हायचा असेल तर होय होय वार